मला सकाळपासून उठल्यापासून शिव्या घालते, चल चल चल, पण मी काय अजून निघत नव्हतो. गाड्याचा थापडा बघा आता कसा काय उतावळा नवरा गुडघ्याला बाकी चालले सासरवाडी. स्टेशन संपत आला, गाड्याला फोन बोलायची एवढी हौस आली बायकोसोबत. चाललंय बघा कुठे स्टेशनच्या बाहेर आणि जनरल डबा 19-20 इकडं. लय उतावळा नवराचा येतो एकदम. लगीन जवळ आलाय ना, लगीन आल्याच्या नंतर समजेल त्याला अवस्था कशी असते ती. आय एम नॉट एक्सपिरियन्स बट लोकांचं ऐकून सर्व माहिती आहे. हे सुरजदा, तर काय वेलकम बॅक अवर न्यू ब्लॉग. तर ठरल्याप्रमाणे आज आम्ही चाललो मुंबईला. सुरजदा आणि मी चालत चालले सध्या स्टॉपपर्यंत आणि ट्रेन आहे 9:30 वाजलेत इथंच. अर्धा तास लागतो खेडला जायला, पण बस भेटेल की नाही त्याच्यावर डिपेंड आहे. मला सकाळपासून उठल्यापासून शिव्या घालते, चल चल चल, पण मी काय अजून निघत नव्हतो. गाड्याचा थापडा बघा आता कसा काय उतावळा नवरा गुडघ्याला बाशी चाललंय सासरवाडीत. बघू पुढे कसा काय विषय होतो, मला पण काय माहिती नाही जास्त. आणि ह्याने सगळ्या ट्रेन बिन बघितल्या, मी सांगितलं त्या ट्रेननी हा जात नाही, ह्या स्वतःच्या ट्रेननी जातोय. म्हणजे स्वतःचे म्हणजे त्यांनी बघितलं त्या ट्रेननी. बघू आता कसा काय होतं ते विषय. लेट्स वॉच कंटिन्यू. सुरज जातो ATMला पैसे काढायला. पैसे नाहीत ना आमच्याकडे, पैशांची कमी आहे. आणि आता आम्ही आलो आहे खेडच्या रेल्वे स्टेशनवर. चिपळूणवरनं जमत नाही म्हणून. हा बघा खेडचा रेल्वे स्टेशन बाहेरून. यो, आणि ट्रेन पण आता लेट झाली, त्याच्यामुळे आम्हाला अजून एक चांगली गोष्ट भेटली, ते म्हणजे ट्रेन लेट झाली. कॅमेरा अँगल परफेक्ट आहे बघा. चोरतोय हे लवकर यायचं. माझा आउटफिट इथून दिसते काय? हो, शूज घातलेत. यो, खेडचं रेल्वे स्टेशन असा दिसतं आतून. म्हणजे बरेच चेंजेस केलेत. मी लहान होतो तेव्हा त्यातलं काहीच नव्हतं. तर खूप म्हणजे खूप काय चेंजेस केले नाहीत. सुरजदा बराच काही चेंजेस आहेत. यो, कोकण रेल्वे बघा. आता मी रेल्वे स्टेशनवर आहे. तुम्हाला एक दाखवतो बघा कसं सीन. स्टेशन संपत आला, गाड्याला फोन बोलायची एवढी हौस आली बायकोसोबत. चाललंय बघा कुठे स्टेशनच्या बाहेर आणि जनरल डबा 19-20 इकडं. लय उतावळा नवराचा येतो एकदम. लगीन जवळ आलाय ना, लगीन आल्याच्या नंतर समजेल त्याला अवस्था कशी असते ती. आय एम नॉट एक्सपिरियन्स बट लोकांचं ऐकून सर्व माहिती आहे. हे सुरजदा, दाखवतो बघा काय बोलते. काय बोलतोस? कोण आहे? ब्लॉग चालू आहे. ब्लॉक करतोय. हे बरा स्टेशन संपलं तू जातेस कुठं? फोटो आता इंजिन स्टॉप पण आहे, खेड आहे हा. इकडनं ट्रेन येणार चिपळूणवरून, जाणार इकडं मुंबईला. हे पोलीस आले गप शिव्या घालतील आपल्याला इकडे कुठे चाललंस म्हणून. मस्त वाटतं एकदम खेड हा असा. हॅलो, ट्रेन आले भावांनो. लांबच आहे. हात दाखवता तिला थांबल मग इथं. अरे हात दाखव थांबल, नाही तर थांबणार नाही. जाल पुढं आपल्याला टाकून. मंगळ लक्षद्वीप आहे. अरे झूम काय असं होते मध्ये. हा असा. हे थांब थांबल ना. भावना कल्याणला आलो आहे, पण एवढी गर्दी ना. आत्ता शिंगेचा टायमिंग म्हणजे लय बेकार आहे. हे पण ही गर्दी ना भैया लोकांची जास्त आहे. काय सुरजदा, मारणाची गर्दी आहे. अरे आता कुठं जायचं? आता आमचा मेन प्रश्न आहे खायला कुठं जायचं. आणि रिक्षावाले विचारतात कुठं जाणार. आम्ही कुठं जायचं सांगायचं. हां जायचं. ह्याला कधी चांगले शब्द बोलता येते. तर कॅमेरा दिसला की हसत राहणार बस. हे राहा कल्याण. हो भाई साहेब, बेकार ट्रॉफिक आहे मुंबईला. तसं फक्त एंटर केलं आहे, अजून पुढं जायचं आहे वाशिंद वगैरेला. हॅलो, जाऊ काय? सगळं जागो जेवायला आलेलं, भूक लागली ना जाम. सकाळी न खाता कल्याणला उतरलो. पहिल्यांदा बिस्लरी घेतली. बोलतोय हो, कल्याणला उतरलो. बेडी एवढी ट्रॅफिक कुठं असते? चिपळूण उतरलं मुंबईला. नाही चिपळूण भरा आपला, त्याच्यापेक्षा चिपळूण भरा. असे पण बिघडले पैता घालायच्या आमच्या भैयांमधून येताना त्या नानाची टांग घ्यायच्या घरी चालले.
पकडलेला लोकल गेला तिथून आलेल्या आणि आता इथून जाणार आहे सूरजदाचा मित्र आहे एक रविदा. तो आता इथं नसतो पण त्याला पत्रिका द्यायची म्हणून आलेला आहे आता. बघू काय कसं काय होतं ते, म्हणजे समजा की फिरू तर फिरू पण नाहीतर नाही. पण ते आता त्याच्या पोरी त्यांना खायला काहीतरी घ्यायला होते. कॅडबरी एक गप 2 आणि चल काय रे. आणि हा एक वाशिमचा बाजार, स्टेशनच्या बाहेरच बाजार आहे आणि प्रत्येक स्टेशनच्या बाहेर पोलीस स्टेशन पण आहे. नेक्स्ट लेवल एकदम. सूरजदा घेतला परवडेल का आपल्याला? घेतला परवडेल का आपल्याला? घ्यायचं काहीतरी गरमीतून काहीतरी थंड घे. घेऊया काय घ्याव्या? काय पाहिजे तो. सूरजसोबत असल्यावर फुल मजा असते माझी. तर सगळं काय दिसतं आपल्याला. सगळ्या माझा आवाज गेलाय, पूर्ण गेलाय ट्रेनचा प्रवास ना म्हणून. चलो तर भावांनो आता मी आलो आहे. हे दिसतंय मी क्लिअर? काहीच नाही. रोको गाईच आता दिसतंय. तर आता आम्ही आलेलो आहे म्हणजे रविदाचा भाव आहे शुभमदा. तो आम्हाला घेऊन गेलेला ज्यूस वगैरे पियाला. ज्यूस वगैरे पिऊन आलेला आहे. तर मार्केट बिर्केट थोडासा हिंडून फिरून बाकी काय नाही. आता बस निवांत बसलेलं आहे एकदम मजेशीर हवेत एकदम. हे बघा ही बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही आलो इथं राहायला. नुसता बघावं तिथं बायकोशीच बोलते फोनवर. मला शिव्या घालत असेल मारलं मला. तर आज काय ब्लॉग जास्त मी केला पण नाही ट्रॅव्हलिंगचा. बस आज केलं इथं नाही. बाय बाय.